विधानसभा क्षेत्रातील पालांदूर या ठिकाणी आहोत। तर सर या क्षेत्रामध्ये सर्वप्रथम मला तुमचं नाव सांगा। माझे नाव किशोर आसारामजी मोहतुरे, मुक्काम पोस्ट गुरुडा, तालुका लाखनी, जिल्हा भंडारा। तर तुमचं काम तुम्ही काय करता आहे? मॅम आमचं आहे, मी छत्रपती संभाजी शेतकरी संघटनेचा अध्यक्ष आणि संस्थापक सुद्धा आहोत। त्या माध्यमातून आम्ही ज्या शासनाने प्रशासनाकडून होणारे जे शेतकऱ्यांना होणारे जे लुटमार आहे, त्यांच्यावर होणारा जो अन्याय आहे, जसं शिक्षण प्रणाली असो, त्यानुसार जसं धान मोजणी असो, तलाठी कार्यालय असो, महसूल खाता असो, त्या माध्यमातून आम्ही त्यांच्या विरोधात म्हणजे आवाज उठवण्याचं काम करतो। म्हणजे तुम्ही लोकांच्या चर्चेमध्ये आहे आणि लोकांच्या समस्या तुम्हाला माहिती आहेत, बरोबर आहे सर? सर आता माझा तुम्हाला हा प्रश्न आहे की तुमच्या या क्षेत्रामध्ये आता जे निवडणुकीची चाहूल चोहीकडे पसरलेली आहे, तर इथे सध्याची स्थिती काय आहे? कोणत्या उमेदवाराची जास्त चर्चा आहे? मॅम आतापर्यंत 30 वर्षाचा कालखंड लोटून गेलेला आहे, जो साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये 3 तालुके येतात। आतापर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधीनं असं जे जनसामान्याविषयी जो तो विजन घेऊन आले होते, अशातला काही झालेला नाही आहे। म्हणजे साकोली विधानसभा क्षेत्र आहे, जैशी ते वैशी परिस्थिती आहे। महत्त्वाच्या मुद्द्यानं ह्या ठिकाणी जो आता नवीन उमेदवार, ह्या अगोदर नाना पटोले साहेबांनी इथं म्हणजे जवळपास एकदा लोकसभा आणि 4दा म्हणजे विधानसभा ह्या ठिकाणी त्यांनी घेतलेली आहे। आणि एक जातीच्या नावावर त्यांनी ह्या ठिकाणी एक मतदान घेऊन सर्वसामान्य जनतेचे त्यांनी कोणतेही काम केलेलं नाही। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ह्या वेळेस जो तरुण वर्ग आहे, आणि भंडारा जिल्हा हा धानाचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे, जो तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे, परंतु ह्या ठिकाणी ना धान्याचे कोठार आहेत, ना स्टोअर कोरेज आहेत, आणि जे इथं मच्छीमार वर्ग भरपूर आहे, परंतु आजपर्यंत तलाव म्हणजे जो मच्छीमारांसाठी आतापर्यंत कोणत्या प्रकारचे आपला कोल्ड स्टोरेज वगैरे कोणत्या प्रकारचे उत्पादन केलेली नाही। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, धान परवडण्यासारखं झालं नाही, तेव्हा शेतकऱ्यांकडे आता भाजीपाला आणि फळबागाकडे वळलेले आहे। तेव्हा सुद्धा आतापर्यंत त्यांनी कोणत्याही प्रकारची जो फळ प्रक्रिया आहे, त्या फळ टिकवण्यासाठी त्यांचं कोल्ड स्टोरेज पाहिजे, ते सुद्धा उपलब्ध कोणतेही करून दिले नाही। माध्यमातून याच्या अगोदर 9 वर्ष झालेले आहे, जो भेल प्रकल्प म्हणून ह्या ठिकाणी साकोली तालुक्यामध्ये निर्मित करण्यात आलेला होता, परंतु आताही त्यांची 350 एकर जागा त्या शेतकऱ्यांची विकत घेऊन त्यांना आताही म्हणजे भूमिहीन करण्यात आला आहे, परंतु आजही म्हणजे बेरोजगारीचा प्रश्न जसा आहे वैसाच आहे। तर सर माझा आता तुमच्यासाठी हा प्रश्न आहे की तुमच्या ज्या समस्या होत्या ह्या तुम्ही नाना पटोले यांना मांडल्यात का? ह्यापूर्वी मॅडम आम्ही त्यांना अनेकदा निवेदन दिलेलं आहोत, अनेकदा समस्या त्यांच्यापर्यंत जनमानस हा गेलेला आहे। वरून शिक्षण प्रणाली इथंच आहे, कोणत्या प्रकारचे इथं उद्योगधंदे नाही आहेत, शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती नाही आहे, जे आहेत तेच आहेत। उलट जिल्हा परिषद शाळांमध्ये जो म्हणजे शिक्षणाचा पुरवठा पाहिजे तो झालेला नाही। फक्त साहेबांनी काय केलेलं आहे, 25-30 वर्षाच्या कालखंडामध्ये समाज मंदिरं बांधणं, त्यांना देणग्या देणं, एवढंच काम केलेलं आहे। पण माझं असं म्हणणं आहे छत्रपती संभाजी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून की तुम्ही मंदिरं बांधण्यापेक्षा आणि समाज मंदिरं बांधण्यापेक्षा तुम्ही प्रत्येक गावामध्ये 5-5 लाख रुपये त्यांना म्हणजे त्यामध्ये एक अभ्यासिका रूम तयार करा, 2 लाखाच्या त्यांना म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकं द्या, त्या गावातून एक स्पर्धा निर्माण होईल आणि घराघरातून एक तिथं युवक घडेल आणि एका घराघराला म्हणजे त्या ठिकाणी त्या मुलांना नोकरी मिळेल आणि रोजगारी मिळेल, त्याचा आर्थिक विकास होईल, त्या गावाचं नाव मोठं होईल, हे आमचं म्हणणं आहे। तर सर आता पुन्हा नाना पटोले हे आपल्याला निवडणुकीच्या रिंगणात दिसत आहेत, तर तुम्ही तुमच्या या समस्या त्यांच्या समोर मांडून ते तुम्हाला तोड देतील अशी तुम्हाला काही आश्वासन वगैरे आहे? सध्या मॅम म्हणजे कसं काय झालं, कारण की आता जो आहे परिवर्तनाची म्हणजे लाट निर्माण झालेली आहे तरुणांमध्ये। आतापर्यंत यांनी काय केलं, कुणबी फॅक्टर निर्माण केलं आणि जातीमध्ये सर्वांना विखरलं गेलेलं आहे। तर ह्या वेळेस काय एक नवीन तरुण तडफदार आणि एक उच्च शिक्षित उमेदवार ह्या ठिकाणी सोमदत्तभाऊ करंजेकर कामाला लाभलेले आहेत आणि ते वेल एज्युकेटेड आहेत। त्यांनी फॉरेनमध्ये सुद्धा त्यांनी नोकरी केलेली आहे, ते कुठेतरी एक विजन घेऊन आलेले आहेत आणि त्यांनी साकोली विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक तालुक्यामध्ये शिबिरे घेतलेली आहेत। जसे त्यांची काय केलं, रक्तदान शिबिर आहे, डोळे तपासणी, चष्मे मोफत दिलेले आहेत, काही त्यांना हेल्थ काही त्यांना प्रॉडक्ट दिलेले आहेत आणि गावगावचे त्यांचं म्हणजे पूर्ण हर एक गाव घरोघरी जाऊन ते पिंजून काढत आहेत। हे कुठेतरी परिवर्तन निर्माण झालं पाहिजे, एक आशा आम्हाला निर्माण झालेली आहे। अच्छा सर, जी तुम्हाला आता आशा सोमदत्त करंजेकर यांच्याकडून आहे, तर तुम्हाला वाटते का की ते सर्वसामान्य व्यक्ती जसं तुम्ही आता आहे तर तुमच्या या समस्यांना तोड देतील म्हणून? ओके मॅडम, 100%। नाना पटोले भाऊ ह्या वेळेस तर मला असं वाटत नाही, कारण की ही जे लढत आहे ही तिरंगी लढत नाहीये, कारण की खरा जो चिन्ह होता तो खरा जो चिन्ह आहे, ज्यांनी आपल्याला 6 ते 1 वर्षापासून जे कामाला लागले आहेत, बाळाभाऊ काशीवार, वसंत एंचिलवार आणि सोमदत्त भाऊ करंजेकर, हे तीन म्हणजे ओरिजिनल कमळ आहेत। पण यांनी काय केलं, कुठून तरी एक नवीन लाभी करून नाना भाऊसाठी यांनी थोडंसं सेटिंग करून त्या भाऊला म्हणजे अपक्ष निवडणूक लढावं लागलं, हा महत्त्वाचा मुद्दा। आणि एक ते विजन घेऊन बाहेर निघाले सोमदत्त भाऊ करंजेकर
आता कुठेतरी जनमानसामध्ये कुठेतरी एक नवीन उत्साह निर्माण झालेला आहे, एक्साइट झालेले आहेत. हे कुठेतरी मग एक क्रांती निर्माण होईल असं मला तरी वाटतं. अच्छा, आता इथे सध्याची स्थिती जी बीजेपीला घेऊन आहे ती काय आहे? बीजेपीला घेऊन जी स्थिती आहे, बीजेपी मध्ये जे आहे थोडंसं म्हणजे जुने जे म्हणजे वयोवृद्ध लोक आहेत तर तेच तिकडे म्हणजे ते कमळाच्या नावावर म्हणून त्यांना वरून आदेश आहे. त्यांना कुठेतरी दडपण आणि कुठेतरी त्यांना प्रेशर आलेलं आहे. त्यामुळे ते कुठेतरी कामाला लागले आहेत, परंतु शरीराने नाही आहेत. शरीराने आहेत, अंतःकरणातून परमात्मा अंतःकरणातून नाही आहेत. कारण की त्यांना फक्त एक शो दिखावचा आहे. परंतु खरी जे बीजेपी आहे, कारण कढईमध्ये जर तुम्ही त्यांना उकळून जर पाहिलं तिथं खरोखर तिथं कमळ आहे. आणि कमळाच्या म्हणजे जो कमळाला जर तुम्ही इन्व्हलप मध्ये दाबून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये खरं जर पाहिलं तर घड्याळ आहे. तर सर माझा आता तुम्हाला हा एक प्रश्न राहील की जेव्हा तुम्हाला एक सत्याची घटना तुमच्या समोर आहे आणि तुमच्याच गावातील नागरिक लोक जे या अंधकारामध्ये आहेत किंवा दबावामध्ये आहेत त्यांच्यासाठी तुमचा काहीतरी एक सकारात्मक त्यांच्यासाठी काही विचार राहील? हो मॅम, कारण की आतापर्यंत जे आपण 30 वर्ष बघत आहोत, जो लोकप्रतिनिधी तो फक्त सर्वसामान्य जनतेच्या मतांच्या जोगा मागून त्यांच्यावर अन्याय अत्याचार खोटा आश्वासन देतो. आता कुठेतरी तरुण तरुणी युवक आणि जनसामान्यामध्ये सोमदत्त भाऊची म्हणजे खरोखरच म्हणजे हवा चांगली आहे, चर्चा चांगली आहे. आणि ते कुठेतरी एक नवीन विकासात्मक धोरण त्यांनी अवलंबिलेलं आहे. आणि आम्हाला कुठेतरी वाटते तरुण पिढीला, आमच्या समोरच्या येणाऱ्या पिढीला हे कुठेतरी चांगलं काम होईल. आणि साकोली विधानसभा जो 30 वर्षापासून जे रखडलेली आहे, जो जैशी की वैशी परिस्थिती आहे, ते कुठेतरी म्हणजे एक नवीन विकासात्मक धोरण ह्या निर्माण होईल हे आम्हाला आशा आहे. अच्छा, आता जर सोमदत्त करंजेकर सर यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? सोमदत्त करंजे भाऊकडून आम्हाला ही अपेक्षा आहे, कारण इथं बऱ्याच काही ज्या समस्या आहेत, महत्वाचे मुद्दे आरोग्य, शिक्षण, सिंचनाची व्यवस्था आणि जे 24 घंटे जो शेतकऱ्यांना कारण की सर्वतोपरी ह्या देशाचा जो पोशिंदा शेतकरी आहे, राबराब राबतो, हाडाचं पाणी करतो, रक्ताचं पाणी करतो, परंतु आज त्याच्या भावाला आज त्याच्या म्हणजे उत्पन्नाला भाव मिळत नाही, महत्वाचा मुद्दा. आणि त्याला हमी भाव ठरवण्याची त्याला म्हणजे मुभा नाहीये, कारण की सर्व दलालामार्फत तो माल विकला जातो. तेव्हा आम्हाला असं तरी वाटतंय कुठेतरी एक शिक्षणामध्ये कुठेतरी चांगलं नवीन धोरण निर्माण व्हावं, शेतकऱ्यांना 12 महिने सिंचनाची सोय निर्माण होईल, त्यांना 24 तास लाईट देण्यात यावं. आणि जिथं इथपासून आपल्याला भंडारा नागपूरला जावं लागतो, वेळेवर पेशंटची जर तब्येत बिघडली त्याने इथे एक आरोग्याचा दर्जा चांगल्या प्रकारच्या इथं निर्माण होईल ही आम्ही त्याच्याकडून आशा व्यक्त करतो. ठीक आहे सर, धन्यवाद. तर सर आता तुमची जे संघटना आहे, ज्या संघटनेमध्ये तुमचे गावकरी जे शेती करत आहेत म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक तुमच्यासोबत आहेत, बरोबर आहे? तर तुम्ही या संघटनेला घेऊन तुमचा काय पाठिंबा राहील? मॅडम, जे आम्ही जो याच्यापूर्वी जे आम्ही म्हणजे 7-8 वर्षापूर्वी आम्ही जी संघटना निर्माण केलेली आहे, काय झालं, जो महत्त्वाचा मुद्दा होता म्हणजे विजेचा मुद्दा, त्या विजेचा मुद्दा आणि जो महसूल खात्याचा मुद्दा आणि धानमोजणीचा मुद्दा आणि शेतकऱ्यांची जो लुटमार, शासन प्रशासनाकडून होण्याची लुटमार, जो आम्ही विजन घेऊन जो निघालो होतो आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही काम केलं त्या ठिकाणी आम्हाला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला. आम्ही जनतेच्या हिताचं काम केलो, आम्हाला लोक जुळत गेले आणि त्या ठिकाणी आमची संघटना उदयास आली. आता तोच विजन घेऊन सोमदत्त भाऊ जे करंजेकर आहेत, तोच आमचा विजन घेऊन आता ते साकोली विधानसभा क्षेत्राचा विकासात्मक धोरण अवलंबण्याकरता निघालेले आहेत. आणि आम्ही आता त्यांना छत्रपती संभाजी शेतकरी सेवा संघटनेच्या माध्यमातून आम्ही सर्व त्यांना समर्थन देण्याच्या तयारीमध्ये आहोत. सर मग तुम्ही हा जो निर्णय घेतलेला आहे, हा निर्णय का बरं घेतला? निर्णय मॅडम काय, आतापर्यंत आम्ही बरेचसे लोकप्रतिनिधी बघितलं, परंतु शेतकऱ्याविषयी ते नेहमी जागरूक व्हायचे नाही, नेहमी उदासीन व्हायचे. आणि जेव्हा निवेदन देऊ तेव्हा ते फक्त पेटीच्या कचऱ्यामधून टाकायचे, हो करायचे, चापलुशी करायचे, बस याच्यावर तर काही करायचे नाही. आणि जेव्हा एकदा निवडून आल्यानंतर तो अजिबात शेतकऱ्यांकडे लक्ष करायचे नाही. आता जसा अवकाळी पाऊस आहे, रोगराई आहे, ह्यामध्ये एखाद्या जेव्हा लोकप्रतिनिधीकडे आम्ही जेव्हा विचारतो तेव्हा ते कोणत्या प्रकारची आम्हाला म्हणजे प्रत्युत्तर देत नाही. तेव्हा आम्ही विचार केलेला आहे का कुठेतरी एक नवीन क्रांती निर्माण झाली पाहिजे, एक नवीन चेहरा ह्या ठिकाणी साकोली विधानसभा क्षेत्राला चांगला एक विकास धोरण घेऊन लाभलेला आहे आणि ती क्रांती निर्माण होईल अशी मी या संघटनेच्या वतीने त्यांना विनंती करतो. आणि सर जे तुम्ही आता हा निर्णय घेतलेला आहे यासाठी तुम्ही खरंच सोमदत्त करंजेकर सर यांना घेऊन समाधानीत आहेत का? तेच मॅम, कारण की ह्या ठिकाणी आम्ही त्याला समाधान याच्यासाठी आहोत कारण की तो उच्च शिक्षित आहे, त्यांनी कोणत्या प्रकारचा जातभात नाही, त्यांच्या बोलण्यामध्ये पोलाइटली आहे, त्यांच्यामध्ये चांगले वेल एज्युकेटेड आहेत आणि त्यांना असं वाटत नाही की मी एवढा मोठा अहंकार नाही त्यांच्यामध्ये. सर्वसामान्य जनतेला, गोरगरीब जनतेला जातपातीचं म्हणजे धोरण न पकडता तो सर्व जनतेला एकरूप करून आणि आता येणाऱ्या ह्या ज्या साकोली विधानसभामध्ये सर्व जनता घराघरातून एकरूप झालेली आहे, संघटित झालेली आहे आणि एकशेटीत झालेली आहे त्यांना सामर्थ्य विधानसभेच्या संसदेमध्ये पाठवण्यासाठी.